महिनाभर टिकणारी ही सोलापुरी शेंगा चटणी एकदा करून ठेवून तुम्ही तुमच्या जेवणाची लज्जत वाढवू शकता। त्यासाठी करायचं काय बघा, एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये वाडगाभर शेंगदाणे घेतलेले आहेत। हे चांगले काळे डाग पडेस्तोवर छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। मस्तपैकी एक 3-4 मिनटं भाजायचे गॅसच्या फ्लेमवरती। आता बघा ह्याला काळे डाग पडू लागले आणि शेंगदाण्याची सालं फाटायला लागली, फटफट असा आवाज येऊ लागला की समजायचं हे शेंगदाणे भाजत आलेले आहेत। तर बघा ह्याला छानपैकी आता असे काळे डाग पडलेले आहेत। आता गॅस बंद करायचा। शेंगदाणे भाजल्यानंतर एका वाडग्यात हे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ह्याची सालं आपल्याला काय करायची आहेत, काढून घ्यायची आहेत। तर बघा ह्याची सर्व सालं मी काढून घेतलेली आहेत। आता आपण चटणी करायला घेऊया। त्यासाठी पुन्हा तोच पॅन घेतला आहे। याच्यामध्ये आता थोडंसं 1-2 टेबलस्पून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी थोडीशी अशी तेलकट असते, तर आपल्याला पुन्हा एकदा हे शेंगदाणे खरपूस असे साल काढून झाल्यावर परत एकदा ह्या तेलावरती परतून घ्यायचे आहेत। तर छानपैकी आता हे खरपूस होईपर्यंत पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटं आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत। हे अर्धे शेंगदाणे भाजत आले की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पुढे 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। तर ह्या शेंगदाण्यामध्ये जिरं टाकायचं आणि तेही परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे। ह्याला हे मस्तपैकी असे डाग पडलेले आहेत। आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे शेंगदाणे सर्व ट्रान्सफर करायचे आहेत। तर हे सर्व शेंगदाणे बघा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। ह्यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसणीच्या टाकलेल्या आहेत। इथे मी बेडगी मिरची पूड वापरलेली आहे, तिखटाप्रमाणे वापरायची आहेत। इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून वापरलेली आहे बेडगी मिरची पूड। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्तपैकी ह्या मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा सर्व हे हलवून घ्यायचं आहे आणि मग मिक्सर आपल्याला पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा असं थोडंसं असं पलटी करायचं, थोडंसं मिश्रण सर्व आणि मस्तपैकी शेंगदाणा चटणी आपली वाटून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये सोलापुरी शेंगदाणा चटणीमध्ये थोडे थोडे शेंगदाण्याचे क्रंच हे लागले पाहिजे, तरच ती खायला त्याचा स्वाद खूप असा मस्त येतो। तर थोडेसे शेंगदाण्याचे तुकडे हे त्यामध्ये राहिलेले आहेत, तर ते तसेच राहू द्यायचे आहेत। तर मस्तपैकी आता ही अशी चटणी करा आणि तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि तुम्हीही खा। चपाती भाकरी बरोबर, कधी भाजी नसेल तर ती नुसती चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी पण सुंदर अशी ही सोलापुरी शेंगदाणा चटणी लागते। तर बघा ह्याला असं दाबून बघितल्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये तेल असं सुटलेलं आहे। तर तुम्हीही करा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की मला सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर बघा मंडळी, तुम्हीही करा अशी ही चटणी आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।